तर अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलेलं आहे। राज्याच्या विकासाच्या संदर्भातल्या आणि विविध योजनांच्या संदर्भातली माहिती दिलेली आहे। काही महत्त्वाच्या घोषणा सुद्धा केलेल्या आहेत आणि यावेळी कोणतीही योजना बंद होणार नाही असं आश्वासन सुद्धा दिलंय। तृतीय वेळात पुढच्या बातमीकडे बातमी तळ कोकणात आहे। तरुणीच्या मृत्यूनंतर कणकवलीच्या खासगी रुग्णालयात मोठा राडा झालाय। संतप्त नातेवाईकांनी डॉक्टर आणि नर्सला मारहाण केली। कणकवलीमधल्या या खासगी रुग्णालयात या तरुणीच्या डोक्याचं ऑपरेशन करण्यात आलेलं होतं, मात्र त्याच वेळी प्रचंड रक्तस्राव झाला। या तरुणीला मग कोल्हापूरमध्ये पुढील उपचारांसाठी हलवण्यात आलं, मात्र तिथल्या डॉक्टर्सनी तिला मृत घोषित केलं। संतापलेल्या नातेवाईकांनी तरुणीचा मृतदेह कणकवलीमधल्या खासगी रुग्णालयामध्ये आणला आणि यावेळी नातेवाईकांनी तिथल्या डॉक्टर्सना आणि नर्सना मारहाण केल्याचा प्रकार घडलाय। ही संपूर्ण घटना तळकोकणात घडलेल्या आहे। तरुणीच्या मृत्यूनंतर कणकवलीच्या खासगी रुग्णालयाच्या बाहेर मोठा राडा झालेला आहे। संतप्त नातेवाईकांनी डॉक्टर आणि नर्सला मारहाण केल्याचं समजतंय। अधिकची माहिती जाणून घ्यात गुरुप्रसाद दळवी आपल्या सोबत आहेत। गुरुप्रसाद, या संतप्त नातेवाईकांचा नेमका काय आरोप आहे? तुझ्या नक्कीच फार मोठी बातमी आहे। एकंदरीत डोक्याला असलेली गाठ काढण्याची शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयात पार पडल्यानंतर रक्तस्राव थांबत नसल्याने कोल्हापूर येथे दाखल केल्यानंतर युवतीचा मृत्यू झाल्याबाबत संतप्त ग्रामस्थांनी अखेर युवतीच्या मृतदेहासह त्या खासगी रुग्णालयात धाव घेतली। ग्रामस्थांनी युवतीचा मृतदेह थेट रुग्णालयाच्या दारावर ठेवला। शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे युवतीचा नाहक बळी गेलाय असं त्या नातेवाईकांचं म्हणणं आहे। त्या डॉक्टरवर कारवाई करा अशी मागणी संतप्त ग्रामस्थांकडून केली जात आहे। त्यामुळे या रुग्णालयाच्या परिसरात वातावरण तणावपूर्ण बनले आहे। हा प्रकार आज दुपारच्या सुमारास घडलाय। ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील एका 19 वर्षीय युवतीच्या डोक्यात गाठ आली होती आणि तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी तपासणी करून शस्त्रक्रियाद्वारे गाठ काढूया असे देखील सांगितलं होतं त्या डॉक्टरांनी। त्यानुसार युवतीवर त्याच खासगी रुग्णालयात सायंकाळी 5च्या सुमारास शस्त्रक्रिया करण्यात आली, मात्र शस्त्रक्रियेनंतर रक्तस्राव थांबत नसल्याने युवतीला अखेर कोल्हापूर येथे हलविण्यात आले। तेथे उपचार सुरू असताना रविवारी पहाटेच्या सुमारास त्या युवतीचा मृत्यू झाला। याबाबत संतप्त ग्रामस्थांनी युवतीच्या मृतदेहासह खासगी रुग्णालयाला गाठले। त्या डॉक्टरांनी कोणत्याही चाचण्या न करता गाठ काढली। त्या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे युवतीचा मृत्यू झाला आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला आणि त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी येऊन मात्र तिथे तोडफोड त्या हॉस्पिटलची केलेली आपण पाहतोय। ऋतुजा, बरोबर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।